45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीसाठी निधी मंजूर केला गेलाय आणि तब्बल 1,69,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे 2,01,824 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय तातडीचे 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यामधील पूरग्रस्तांसाठी सरसकट रोख 5,000 रुपये मिळणार, तसेच 35 किलो धान्य तातडीची मदत जाहीर करण्यात आलेली असून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये देण्यात येणार, तर दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये देण्यात येणार। आज सुद्धा मुसळधारेचा अंदाज। मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला अलर्ट देण्यात आलेला असून उद्यापासून 2 दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये हवामान विभागाचे अलर्ट कशा पद्धतीने देण्यात आलेले आहे बघा। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा राज्यामध्ये 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच मराठवाड्यामध्ये 27 ते 30 सप्टेंबर तर 29 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्ये 27 ते 28 सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सरसकट कर्जमाफी देऊन हेक्टरी 50,000 रुपये द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची केली पाहणी। शेतकऱ्यांचा 20 टन कांदा सडलेला असून बऱ्याच भागांची त्यांनी पाहणी केली। पाऊस थांबला, पूर ओसरतोय। मराठवाडा अजून सुद्धा भीतीच्या छायेमध्ये। नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग आलेला असून पावसामुळे आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू झालेला असून 1,683 जनावरे दगावली। 24 लाख हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली। 75% क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करण्यात आली। आर्थिक निकषावरती आरक्षण द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका। जातीयतेचे खूळ डोक्यामध्ये आणू नका, मराठा आरक्षणावरती प्रथमच स्पष्ट भाष्य। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात। लालबागचा राजा मंडळाकडून 50 लाख रुपये देण्यात येणार, तसेच राज्यामध्ये शिक्षक सुद्धा 1 दिवसाचा पगार देणार। अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीजेची भेट। दिवाळीपूर्वीच मिळणार प्रत्येकीस 2,000 रुपये। तेजस लढाऊ विमानांसाठी 62,000 कोटी रुपये मंजूर। केंद्र सरकारचा HAL सोबत करार। आत्मनिर्भर भारतासाठी गती। भारत हे कोणावरती सुद्धा अवलंबून राहणार नाही। व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांचा देण्यात आला इशारा। स्वदेशीवर भर देण्याचे आवाहन। सातबाऱ्यावरील पीक नोंदणीनुसार सरसकट पंचनामे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। शेतकऱ्यांमधून निर्णयाचे करण्यात आले स्वागत। अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत मिळणार। मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मालेवाडी, खरवंडी भागातील नुकसानीची करण्यात आली पाहणी। शनिवारी रविवारी राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून आज सुद्धा मध्यम ते मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा। TET सक्तीविरोधामध्ये शिक्षकांना दिलासा द्या। विजय सिंग माने यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली मागणी। देशाने जागतिक अनिश्चिततेमुळे साधलेला विकास अपघात नव्हे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती। तसेच GSTचा लाभ हा ग्राहकांना, असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। लागेल ती मदत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवणार। पालकमंत्री अजित पवार यांची ग्वाही। शेतकऱ्यांशी साधला संवाद। पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी करणार 51 लाख रुपयांची मदत। मंत्री मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माहिती। ऋणामधून मुक्त होण्याची संधी। कराड परिसरातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोजणी थांबलेली असून 50 कोटींच्या कामाला खो। कराड, वखान, कारेगाव, कारवे चौपदरी कामामध्ये अडथळे निर्माण। सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरामुळे 431 शाळांचे नुकसान झालेले असून शिक्षण अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली। शेकडो शाळांचे स्थलांतरण करण्यात आले। उत्तर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी। अनेक गावांमध्ये पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी। नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप कर्ज वितरणामध्ये 28% घट दिसून येत असून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बँकांची तिमाही आढावा बैठक संपन्न। कांद्याची बनावट बियाणे विक्री होता कामा नये। विक्रेत्यांच्या बैठकीमध्ये जिल्हा कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्याकडून देण्यात आल्या सूचना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू झालेला असून 24 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। 1,683 जनावरे सुद्धा दगावली। शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन। बीडमध्ये पूरग्रस्त भागांची केली पाहणी। मंत्री मकरंद पाटील यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। परभणी जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी।
विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम, भातुकवाडा फाट्यावरती आंदोलन करण्यात आलेले असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची करण्यात येते मागणी। मे मध्ये सरासरीच्या 30% पाऊस झालेला असून पन्हाळा तालुक्यामधील चित्र जून जुलैमध्ये दिलासा मिळाला। सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली। तत्पूर्व भागामध्ये पिके पाण्यामध्ये गेली, जनजीवन विस्कळीत झालेले असून शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये। भरीव आर्थिक मदतीची करण्यात येते मागणी। साला किमान प्रतिटन दर 4000 रुपये द्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची करण्यात येते मागणी। प्रतिटन 700 ते 1000 रुपयांचा तोटा होतोय। महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 जणांचा बळी गेला। 2.25 लाख शेतकऱ्यांना पुराचा फटका बसलेला असून 2 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले। 792 गावे झाली बाधित। मोहीम स्तरावरती नुकसानीचे पंचनामे करा, मंत्री भुजबळ यांची सूचना। अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी। शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा, वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभापती ए.जे. बोराडे यांच्याकडून करण्यात आली मागणी। गड परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची दयनीय अवस्था झालेली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची करण्यात येते मागणी। जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन, सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी। परंडा तालुक्यामध्ये महापुराचा तडाखा, संसारोपयोगी साहित्य उद्ध्वस्त झालेले असून कांदा व केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले। मंत्री योगेश कदम यांचा शेतकऱ्यांना धीर देण्यात आला। रेणापूर तालुक्यामधील अतिवृष्टीबाधित शिवाराची पाहणी करण्यात आली, शेतकऱ्यांशी संवाद साधला। नुकसानग्रस्तांना कृषी समृद्धीमधून लाभ मिळणार, कृषी मंत्री भरणे यांच्याकडून ग्वाही। पुण्यामधील आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश। पूरग्रस्तांसाठी राहुल गांधी यांचे ट्विट, पूरग्रस्तांना मदत कार्य सुरू करण्याचे सरकार तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले। कात्रज डेअरीची उत्पादने झाली स्वस्त, पनीर, तूप, आईस्क्रीम, बटरच्या दरामध्ये घट झालेली असून जीएसटी कपातीमुळे ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा। मदत करा, आपत्तीग्रस्तांचा नेत्यासमोर टाहो, बांधावरती फुटले अश्रूंचे बांध। 29 लाख शेतकऱ्यांचा दसरा दिवाळीवरती घाला, 24 लाख हेक्टरवरील पिके संपलेली असून मराठवाड्यामध्ये 75% नुकसानीचे पंचनामे करण्यात आले। मदतीसाठी किती दिवस लागणार, शेतकऱ्यांचा प्रश्न। सरकारकडून मला बडीचा बकरा बनवलं जातोय, सोनम वांगचुक म्हणाले। तसेच लडाख हिंसाचारानंतर 50 जण अटकेमध्ये, 80 जण जखमी झालेले असून केंद्राने त्यांच्या एनजीओचा परवाना केला रद्द। राज्यामध्ये 9.12 लाख जणांनी घेतले सावकाराकडून कर्ज, 500 रुपयांमध्ये मिळतो सावकारी परवाना। आता यूपीआय पेमेंट होणार ईएमआयने, एनसीपीआयकडून येणार नवे फीचर। यूपीआयद्वारे रोख रक्कम काढता येणार, 20 लाखांपेक्षा अधिक आउटलेटवरती मिळणार सुविधा, वापरकर्त्यांना मोठा फायदा। मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर, पंचनामे करतानाचे निकष, नुकसानीचा जीपीएस, अद्याप असलेला फोटो, ई पीक पाहणीमध्ये केलेली नोंदणी, ॲग्रिस्टेक शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असून आतापर्यंत राज्यामधील चित्र 33 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल झालेला आहे। तसेच शेतीचे वाळवंट आणि हताश शेतकरी आहे। अकोला जिल्ह्यामधील 6000 शेतकऱ्यांच्या मदतीचे 4 कोटी रुपये खात्यामध्ये जमा कधी होणार? 4 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुराने असे झाले होते पिकांचे नुकसान, त्यामुळे झाले शेतकरी आक्रमक। कपाशीवरती बोंडअळी तसेच तुरीवरती मर रोगाचा प्रादुर्भाव, बाळापूर तालुक्यामध्ये खरीप पिकांचे झाले मोठे नुकसान। महिला स्वयंसिद्धीमध्ये 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार, 12% दराने व्याज परतावा, राज्य शासनाची अभिनव योजना, महिलांना विविध प्रकारचे उद्योग उभारण्याची संधी निर्माण। नाशिक जिल्ह्यातील त्या 258 रेशन कार्ड धारकांचे गुढ अद्याप सुद्धा कायम, चौकशी सुरू असून कोणाविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल नाही। पुनन खोऱ्यामध्ये कांदा लागवड रखडलेली असून पावसाचा परिणाम होतोय, मका कापणीस ही अडथळा निर्माण होतोय। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी, अतिवृष्टीमुळे शेतकरी सापडला संकटामध्ये, पिके पूर्णपणे नष्ट झाली। शेती विकून स्वप्नातले घर बांधले, क्षणार्धामध्ये होत्याचे नव्हते झाले, वडील हात जोडत म्हणाले, मुलाला तुम्हीच न्याय द्या, मी आता जातो। शेतकऱ्यांनो, तुम्ही एकटे समजू नका, आपत्तीमधून तुम्हाला पुन्हा उभे करू, अजित पवार यांनी दिला धीर, अतिवृष्टीबाधित गावांची केली पाहणी, धान्य आर्थिक मदत देणार। आठवडाभरामध्ये खात्यात मदत जमा करा, मंत्री दादा भुसे यांचे ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसंदर्भामध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आले निर्देश, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक संपन्न। पिवळे सोने समजणाऱ्या हळदीला भाववाढीची प्रतीक्षा, 11,000खाली भाव घसरले, शेतकरी झाले हवालदिल, तुरीची चमक उतरलेली असून नव्या सोयाबीनला समाधानकारक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा।
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्यामध्ये गेला. उभी पिके गेली वाहून. शेतकऱ्यांचे जगणे झाले अवघड. घोषणा नको, आता तातडीची मदत द्या. शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी. जालन्यातील शेतकऱ्यांनी साधला पंतप्रधानांशी संवाद. 554 सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग. जालना जिल्ह्यामध्ये 2.5 लाख हेक्टरवरील पिके पाण्यामध्ये गेली. 7 जणांचा मृत्यू झालेला असून 263 जनावरे दगावली. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ बांधावरती गेले. शेतकऱ्यांना अश्रू अनावरती. अनेकांचे संसार उघड्यावरती आले. तात्काळ मदत करण्याची केली जाते मागणी. पांझरा तेरणा नदीच्या संगमावरती 12व्या दिवशी सुद्धा पूरस्थिती कायम असून सांडव्याच्या पाण्यामधून पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. भीषणपुरामध्ये 7 माकडे वाहून गेली. बॅकवॉटरने उद्ध्वस्त केले. शेकडो हेक्टरचे झाले तडे. हजारो हेक्टर जमीन खरडली. प्रशासन ऑनफील्ड. सरकारवर मात्र शेतकऱ्यांमध्ये रोष. लोहा परिसरामध्ये पीक गुरे वाहून गेली. मायबाप सरकार, आम्ही जगायचं तरी कसं. 126 गावांमधील 81,000 शेतकऱ्यांचा 61,000 हेक्टरवरील पिके बाधित झाली. अमरावती विभागामध्ये रेशनच्या 800 क्विंटल तांदळाचा साठा जप्त करण्यात आला. 100 क्विंटल गहू व ज्वारी सुद्धा. पुरवठा विभागाच्या पथकाची कारवाई. पुन्हा पाऊस. कापणी केलेले धान धोक्यामध्ये सापडले. 28 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला. प्रशासनाने दिला शेतकऱ्यांना इशारा. भंडारा जिल्ह्यामध्ये 4,890 घरांमध्ये सौरसंच कार्यान्वित. सेवा पर्वामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. बाजारपेठेमध्ये डाळवर्गीय पिकांची परिस्थिती नाजूक असून रब्बीमध्ये नवीन प्रयोग करावे. दर मिळत नसल्याने शेतकरी सापडले चिंतेमध्ये. बल्लारपूर परिसरामध्ये 114 घरकुल लाभार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा. 570 ब्रास रेती वाटप. 4,199 घरकुल लाभार्थी. 6,398 पैकी केवळ 3,700 शेतकऱ्यांना मिळाला लाभ. गोंडा-पिंपरी तालुक्यातील बोनस वाटप प्रकरण. परतीच्या पावसाचा तडाखा. धान झाले आडवे. कापसाच्या फुलांची गळती होत असून हातामध्ये आलेले पीक होते नष्ट. गडचिरोली जिल्ह्यामधील नदी नाल्यांना पुन्हा ओसंडून वाहण्याची झाली सुरुवात. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.